तर म्हणून मी आता विनंती करतो की आपले नवनिर्वाचित अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब इस्लामपूरचा आहे. इस्लामपूरचा नाही तो माढा मतदारसंघातला आहे. आपल्या सर्वांचा दैवत, माझं दैवत आदरणीय साहेब, आणि संकटाच्या काळामध्ये ज्यांनी पक्षाला उभारणी दिली आणि कार्यकर्ता आणि नेता घडवला ते आदरणीय जयंत पाटील साहेब, माझ्या आणि आपल्या सर्वांच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते विजय दादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादीचे दिग्गज नेते, आपण सर्व उपस्थित बंधू भगिनी, मी माझं भाग्य समजतो की देशाच्या एका उत्तुंग नेतृत्वाच्या पक्षाच्या अध्यक्षाची मला जबाबदारी मिळाली. खरं म्हणलं तर या पक्षामध्ये अनेक नेतृत्व असे आहेत की या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सक्षमतेने नेतृत्व देऊन आदरणीय साहेबांचा पक्ष वाढीसाठी निश्चितपणाने सक्षमतेने पुढे जाऊ शकतात. सर्वजण एकत्र बसले, नावाची चर्चा झाली. माझ्यासारख्या एका माथाडी कामगाराच्या मुलाला, एका सामान्य कार्यकर्त्याला या पक्षाची जबाबदारी देण्याचा निर्णय झाला. त्याबद्दल मी सर्व नेत्यांचं मनापासून हृदयापासून परीक्षा आहे. अनेक पक्षाचे अध्यक्ष बदललेले आहेत आणि दुसऱ्या परीक्षेमध्ये आता या अध्यक्षाचं काम इतर अध्यक्षापासून चांगलं व्हावं अशा प्रकारची निश्चितपणाने मी आशा व्यक्त करतो. कार्यकर्ते बरेच उपस्थित आहेत. माझा इतिहास सांगणार नाही, पण जयंत पाटील साहेबांचा उल्लेख इथे झाला. मी अभिमानाने सांगेन की अनेक लोक सोडून गेल्यानंतर पक्षाची जी धुरा होती त्या अवघड काळामध्ये सांभाळण्याची ताकद एक आव्हान होतं आणि अनेक पक्षाची त्यांच्याकडे पण नजर होती की हा नेता आपल्याकडे यावा. एवढं महाराष्ट्रातला दिग्गज असलेलं हे नेतृत्व आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर कायम राहिलं नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांनी केलेलं नेतृत्व ज्याचा उल्लेख मगाशी झाला, आजही आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्हाला प्रेरणादायी आणि स्मरणात राहील अशा प्रकारचं त्यांनी नेतृत्व केलं. व्यवस्थित प्लॅनिंग करून संघटनेची घडी बसवायची आणि ती घडी बसवत असताना निवडणुकीच्या काळामध्ये ती व्यवस्थितपणे यशस्वी करण्याचं शिवधनुष्य आदरणीय पाटील साहेबांनी उचललं. लोकसभेला यश आपल्याला मिळालं. त्याचा पडद्यामागचं श्रेय जे आहे ते आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या असलेल्या मॅनेजमेंटच्या. पवार साहेबांचं नेतृत्व दिग्गज आहे, साहेबांचं नावच काफी आहे.
मला आठवतंय की आता उल्लेख झाला, लोकसभेच्या निवडणुकीला पवार साहेबांनी जितक्या सभा घेतल्या तेवढ्या महाराष्ट्रात कोणीच सभा घेतल्या नाही. पण दुसऱ्या फळीचे कार्यकर्ते आत्मविश्वासाने कामात करत होते. लोकसभेला आपल्याला यश आलं, विधानसभेला सुद्धा 100% यश येईल अशा प्रकारची परिस्थिती होती. मी त्यावर बोलणार नाही, परंतु एक आहे, मी त्यांचं मगाशी भाषण बघितलं. त्या भाषणामध्ये त्यांनी कृतज्ञता व्यक्त करताना अगदी शेवटच्या शिपायापर्यंत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हीच कडे त्यांच्या राजकीय नीती आहे. तुम्हाला कोणी सहकार्य केलं त्याचा उल्लेख ज्यावेळा नेता करतो ना, तो त्यावेळा सर्वांच्या हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण करतो. मला वाटतं की जयंत पाटील साहेबांचं जे नेतृत्व आहे त्याची निश्चितपणाने जाणीव ही पक्षांच्या नेतृत्वाला आहेच, महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा आहे आणि विरोधी पक्षाला सुद्धा आहे. जो माणूस मोठा असतो त्याचीच चर्चा होत असते आणि जो माणूस कर्तृत्व असतो त्याच्याकडेच विरोधक अपेक्षेने बघत असतात. भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मी एवढंच सांगेन, आज आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पक्षाची जबाबदारी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मिळाली. मी माझं भाग्य समजतो. मला आठवतंय कॉलेज जीवनापासून एक असलेलं नेतृत्व काही माझ्या हृदयात होतं, ते शरद पवार होतं. माथाडी चळवळीमध्ये असताना मला एक क्षण आठवतो. स्वर्गवासी शिवाराव पाटील साहेबांचं निधन झालं आणि त्यांचा अंतिम दर्शन या ठिकाणी कांदा बटाटा मार्केटमध्ये होतं. साहेब आले, मला बाजूला उभं केलं. त्यांचा विचार मला त्यावेळेला कळला होता. बारकाईने एखाद्या कार्यकर्त्याकडे लक्ष देत आणि त्या कार्यकर्त्याला मोठं करायची ही किमया फक्त आपल्या या राज्यामध्ये कोणाकडे असेल ते पवार साहेबांना. पवार साहेबांनी ज्यावेळेला हा निर्णय घेतला, माथाडीनं एक तिकीट द्यायची सांगितली, तर त्यांनी आणि शिवराव पाटील साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 99 जावलीमधून तिकीट दिले. सत्ता आणि पक्ष याच्यापेक्षा ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो ना त्याची जाणीव आपल्याला ठेवायची असते. मला आठवतंय 2 वेळा आमदार झाल्यानंतर कोरेगावला मी ज्यावेळेला गेलो तेव्हा शालीनताईंच्या विरोधात उभं राहायचं होतं. साहेबांना सांगितलं मी उभा राहतो. विचार केला नाही. लोकसभेला सुद्धा साहेबांनी सांगितलं तुला लढावं लागेल. विचार केला नाही. आजही सांगतो साहेब, मला जबाबदारी दिली, छोटा कार्यकर्ता आहे, पण तुमचा विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न 100% मी करेन. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये फार मोठी जबाबदारी आहे याची मला कल्पना आहे. मी आपल्या सर्वांना आवाहन करेन, आपला नेता फार मोठा आहे. आम्ही ज्यावेळेला बोलायचो कार्यकर्ते फार अस्वस्थ होते, सत्तेमध्ये नाही काय करायचं. साहेबांचा एकच शब्द असायचा, मी ज्याला होतो कारण मी बाहेर गेलो तेव्हा सगळे मला सोडून गेले होते, मी परत 60 केले. आजही या वयामध्ये आमचा नेता एवढा आत्मविश्वासाने आहे, महाराष्ट्राची नव्हे तर देशाची सत्ता हलवण्याची ताकद सुद्धा माझ्या नेत्यामध्ये. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेल, फार बोलणार नाही, मला आता महाराष्ट्रामध्ये बोलायचं आहे. आणि थोडीशी मी परवानगी आपल्याला जयंत पाटील साहेब, मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, मी कार्यकर्ता म्हणून काम करेन. तुम्ही सगळे नेते आहात, तुम्ही मला सांगायचं सर्वांना विश्वासात घेऊन काम करेल. फक्त एकच सूट द्या, मला आरेला कार्य करण्याची फक्त संधी द्या. कारण आपल्या पक्षामध्ये थोडस बोल जाऊन बोललं की बोलतात नाही, पण ह्या लोकांना कळतच नाही. या लोकांना जर कळत नसेल
कारण सत्तेचा आता उन्माद एवढा झालेला आहे. काल प्रवीण गायकवाडांचा विषय आला असेल, राजू महाराष्ट्रामध्ये फिरला असेल. सध्या सत्तेची मस्ती सर्व असलेल्या त्या लोकांमध्ये आहे. सामान्य लोकांचा प्रश्न हा फार मोठा आहे. फक्त त्या प्रश्नाला गती देणारं नेतृत्व पाहिजे आणि त्या प्रश्नाला आवाज उठवणारं नेतृत्व पाहिजे, तर तुमचा पक्ष मोठा होईल. आदरणीय पवार साहेबांनी, सुप्रियाताईंनी, जयंत पाटील साहेबांनी आणि दिग्गज माझ्या या सर्व नेते मंडळींनी माझ्या विश्वास टाकलेला आहे. मी महिनाभर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरणार आहे आणि महिनाभर कानाकोपऱ्यामध्ये फिरून पक्ष संघटना मजबूत करणार आहे आणि आहे त्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊ. आता जे पदाधिकारी आहेत ते, नवीन लोक जातात ते जाऊ द्या. नवीन कार्यकर्त्यांची फळी उभी करणारा एक नेतृत्व आपल्याकडे आहे, ते पवारसाहेब आहे. हा संदेश घेऊन आपण सांगू, साधा कार्यकर्ता, तरुण कार्यकर्ता असेल, कोणी कार्यकर्ता असेल, त्याला पक्षामध्ये स्वाभिमानाने घेऊन उद्याचा इतिहास आपल्याला घडवायचा आहे. आणि हे काळ फार नाही. 2-3 महिन्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका या निवडणुका होतील. लगेच यश मिळेल असं मी समजणार नाही. परंतु शून्यातून आपण उभं केलं ना, तर या महाराष्ट्रामध्ये आपलं एकच ध्येय असलं पाहिजे. उद्या माझ्या कार्यकर्त्याला सत्तेमध्ये जाण्यासाठी उद्याच्या येणाऱ्या सरकारमध्ये आपला पक्ष मजबूतीने 2029ला या राज्यामधलं नेतृत्व करायला मिळाला पाहिजे. अशा प्रकारचं काम आजपासून करायला सुरुवात केलं. म्हणून मी सर्वांना कळकळीची विनंती करेन, फक्त साथ द्या. भले 5 लोक असू द्या, या सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याची ताकद ठेवूया. 5चे 25 होतील, 25चे 1000 होतील, 1000चे 10,000 होतील. आणि एक दिवस असा येईल, या सरकारच्या असलेल्या चुकीच्या असलेल्या या कार्यक्रमावर एका वेळेला जनता उठाव करेल. म्हणून हा विश्वास मी व्यक्त करण्याचं कारण एवढंच आहे की आपल्याकडे एकच बाप आहे, तो म्हणजे शरद पवार आहे. शरद पवारांचं नेतृत्व असं आहे की आजही दिल्लीकरांना आणि राज्यकरांना आजही भीती आहे की हे नेतृत्व काही करू शकतं. जादूगार फक्त जादून ते पुतळीतले अजून बरेच काय बाहेर काढलेलं नाही. मी नाही काढणार साहेब, मी फक्त लढाईला आता खाली रस्त्यावरच उतरणार आहे. पण साहेब आणि आपल्या सर्व नेत्यांना हृदयापासून मी आभार व्यक्त करतो. आजपासून माझ्या कामाची सुरुवात करतो आणि गड किल्ला सर केल्याशिवाय तुमच्याकडे परत येणार नाही, हा विश्वास सुद्धा तुम्हाला. माझ्या नेत्यांनी, माझ्या पक्षाच्या लोकांनी जो माझ्या विश्वास टाकला तो मी सार्थ करण्याचा प्रयत्न करेन. प्रत्येक नेत्याने, प्रत्येक कार्यकर्त्यांनी आता साहेबांना सांगायचं, साहेब तुम्ही थोडा वेळ आता थांबा, आता आम्ही पहिलं काम करतो आणि आम्ही काम करून महाराष्ट्र पहिला पिटवू, महाराष्ट्र पिंजून काढू. एक दिवस असा येईल, एक दिवस असा येईल की शरद पवारांना विचारल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण होत नाही, असा इतिहास करण्याचा आपण प्रयत्न करतो. एवढीच इच्छा व्यक्त करतो. फार दडपण आहे, जबाबदारी आहे. मला खात्री आहे की आपल्या सर्वांचं सहकार्य मिळेल आणि सर्वांना विश्वासात घेऊ. मी प्रामाणिकपणाने चांगल्या पद्धतीने काम करेल. जो चांगला तडफदार कार्यकर्ता असेल तो पवार साहेबांपर्यंत आणि माझ्या या सर्व नेत्यांकडे पोचवेल आणि अशा पद्धतीने काम करण्याचा, इतिहास करण्याचा प्रयत्न 100% करेल. हाच विश्वास मी आपल्या सर्व नेते मंडळींना देतो आणि आपण दाखवलेल्या विश्वासाला ऋण व्यक्त करतो आणि शब्द देतो, येणाऱ्या काळामध्ये हा तुमचा अध्यक्ष पास होण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.